तुम्हीही या पद्धतीची साडीला मॅचिंग अशी पोटली बॅग बनवू शकता. तर चला सुरुवात करूया पोटली बॅग बनवण्यासाठी. तर त्यासाठी मी इथे हा कपडा घेतलेला आहे 18.5 ह्याची जी लांबी आहे ती 18.5 इंच आहे आणि रुंदी आहे ती 10 इंच आहे. तर या पद्धतीने हा कपडा मी कट करून घेतलेला आहे. आता सर्वात अगोदर मी हा कपडा आहे तो वेल्वेटचा आहे आणि जाडसर असल्यामुळे मी याला काही अस्तर यूज केलेलं नाही. परंतु तुम्हाला जर अस्तर यूज करायचं असेल तर तुम्ही अस्तर यूज करू शकता. तर या पद्धतीने मी ते लेस आणि नॉड जे असतात त्या घेतलेल्या आहेत. सर्वात अगोदर मी मेजरमेंटच घेऊन तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने 18.5 आहे आणि नंतर जी रुंदी आहे ती 10 इंच आहे. तर सर्वात अगोदर मी याला वरल्या साईडने आपल्याला जे नॉड आहे ते घालण्यासाठी छोटंसं दुमडून 2 इंच दुमडायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. अगोदर व्यवस्थित अशी सरळ टिप मारायची आहे. आता त्यानंतर सरळ टिप मारल्यानंतर त्याच्यातूनच नंतर अर्धा इंचाचा गॅप ठेवून एक टिप मारायची आहे. म्हणजे त्याच्यातून आपल्याला जे नॉड आहे ती पास करता येईल बांधण्यासाठी, पोटली बनवण्यासाठी. तर या पद्धतीने मी ते आता वरून 2 इंच घेऊन टिप मारून घेते व्यवस्थित अशी पूर्ण कपड्याला. तुम्हाला हा व्हिडिओ माझा जर आवडला तर माझी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बरेच ताई काय करतात, व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला सबस्क्राईब करत नाहीत. तर तसं करू नका. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आहे नक्की करा. तर या पद्धतीने मी आता ही ते टिप मारून घेते व्यवस्थित अशी. वेल्वेटचा कपडा असल्यामुळं कपडा जरा पुढे सरकायला थोडंसं ताप करत होता, अवघड जात होतं थोडंसं. तर या पद्धतीने आता इथे अगोदर या 2 इंचाची जर सांगितलं होतं त्या पद्धतीने मी इथे टिप मारून 2 इंचाची पूर्ण याला घेतली आणि 2 इंचाची टिप मारल्यानंतर त्याच्यातूनच आता मला अर्धा इंचाची एक छोटीशी टिप मारायची आहे. तर त्यासाठी मी कपडा जो आहे तो उलटा केलेला आहे. आता जे अगोदर आपण टिप मारली होती त्याच्यावरती आपल्याला अर्धा इंच फक्त ठेवायचं आहे आणि टिप मारायची आहे नॉडसाठी. तर त्याला ही टिप मारून मी घेतली व्यवस्थित अशी. आता ही ती माझी टिप मारून झालेली आहे. आता खाल्ल्या साईडने आपल्याला लेस लावायची आहे. तुमच्याकडं कशी वेगळी कसल्या पद्धतीची लेस तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही यूज करू शकता. तर इथे माझ्याकडे मण्यांची लेस होती, मोती लेस, तर ती मी इथे यूज केलेली आहे. खूप छान असा लुक माझा पोटली बॅगचा आलेला आहे या लेसने. तर या लेसला मी व्यवस्थित अशी टिप मारून घेते. तुम्ही एका साईडने याला मणी आहेत. तर आता या पद्धतीने मी ही लेस पूर्ण कपड्याला जॉईन करून घेणार आहे. तर माझी जॉईन करून झालेली आहे. तर यात आम्ही दोन्ही साईडचे जे कापड आहेत ते एकमेकांवरती ठेवलेले आहेत आणि त्याला आता टिप मारून घेते आहे. म्हणजे जो आपला पोटलीचा जो गोल आकार आहे तो आता आपण तयार करणार आहोत. तर जे सुट्टे पार्ट होते ते एकावरती एक ठेवलेले आहेत आणि याला मी आता एक सरळ टिप मारून घेणार आहे. तर आता इथे मी या पद्धतीने सरळ टिप मारून घेते. तर त्यातच दोरा मिशनसारखी तोडत होती, ते इग्नोर करा तुम्ही. आणि या पद्धतीने मी हे जोडून घेतलं. आता टिप मारून आपली झालेली आहे. तर टिप मारून झाल्यानंतर आपल्याला ह्याच मेजरमेंटने म्हणजे खालच्या साईडला आपण जो गोल पोटलीसाठी गोल आकाराचं हे बसवणार आहे ते कट करण्यासाठी मी या पद्धतीने 4 फोल्डमध्ये आपण जे पोटलीसाठी कापड घेतलेलं होतं ते केलेलं आहे आणि त्याच मापावरून मी आता गोल आकार कट करून घेणार आहे. मी त्याच्यासाठी काहीच केलेलं नाही, फक्त चौकोनी कपडा या पद्धतीने धरला आणि त्याला जे मेजरमेंट आलं होतं त्या मापावरून कट मारला. तर आपलं परफेक्ट असं गोल आकार निघलेला आहे. तर गोल आकार मेन कपडाचा म्हणजे फॅब्रिकचं काढलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कॅनव्हास घालायचं आहे ते टाईटमध्ये कपडा राहण्यासाठी. तर मी इथे कॅनव्हास कट केलेला आहे आणि कॅनव्हास आणि अस्तर. तर आता कॅनव्हास आपलं कट झालं आहे. आता आपल्याला अस्तर कट करायचं आहे. तर आपण अस्तर देखील आता कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने मी अस्तरवरती कॅनव्हास जे कट केलेलं होतं ते ठेवलेलं आहे आणि त्याच कॅनव्हासचे मेजरमेंटने मी
अस्तर देखील आता कट करून घेते व्यवस्थित असं सगळ्या साईडने. जे जास्तीचं कापड आहे एक्स्ट्राचं ते कट करते. आपलं सगळं पूर्ण एक्स्ट्राचं कापड देखील कट करून झालेलं आहे. आणि आता मी याच्यावरती या पद्धतीने अगोदर कॅनव्हास ठेवला, त्याच्यानंतर अस्तर ठेवलं आणि त्याच्यावरती मेन कापड ठेवलं आणि त्याला या पद्धतीने आता मी पूर्ण गोलाकार शिलाई मारून घेणार आहे. तर वरचं जे मेन कापड आहे ते मी उलटं ठेवलेलं आहे, कारण आपण त्यावेळेस आपलं जे ते कापड वरती येणार आहे म्हणजेच सवासं होणार आहे. तर आपलं आता ह्या गोल्याला देखील टिप मारून झालेली आहे. 2 इंच मी कापड तसंच ठेवलेलं आहे, कारण त्याच्यातून आपल्याला ते कापड बाहेर काढून दाब टिप त्याला द्यायची आहे. तर जे एक्स्ट्राच कापड होतं ते कट केलेलं आहे आणि 2 इंच मी जिथे ठेवलेलं होतं त्याच्यातून या पद्धतीने मी कापड ते वरती काढलेलं आहे खेचून. आणि आपला हा जो खालचा बेस आहे तो तयार झालेला आहे. तर हा ओपन होत नव्हता, तर त्यासाठी मी याच्यामध्ये पेन्सिल घातली आणि पेन्सिलने व्यवस्थित असं पूर्ण गोल शेपमध्ये आणलेलं आहे याला. तर गोल शेपमध्ये आल्यानंतर आपण आता हे त्या जे वरचा आपण पोटलीचा कपडा तयार केलेला होता, तर जिथे मी 2 इंच ठेवलं होतं कापड बाहेर काढण्यासाठी, त्याच्यावरती अगोदर आपण व्यवस्थित असं ते कापड करून त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची. तर या पद्धतीने ते कापड पूर्ण आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. पॅक करून झाल्यानंतर आपण जे वरचं कापड होतं ते या पद्धतीने ठेवायचं आहे. जे आतलं आहे ते मी सवास ठेवले आहे आणि त्याच्यावरती उलटं कापड ठेवलेलं आहे, आपण मेन जे कापड घेतलेलं आहे ती. आणि त्याला आता मी पूर्ण गोलाकार याला टीप मारून घेणार आहे एकदम व्यवस्थित अशी. या पद्धतीने मी जे लेस लावली होती ती लावतानाच खालून 1 इंच ते अर्धा इंच मी जास्तीचं म्हणजे सोडून लेस लावलेली होती, कारण आपल्याला ते स्टिचिंगमध्ये आपलं अर्धा इंच कापड जाणार होतं. तर त्यासाठी तर ते सोडल्यामुळे मला इथे ते कापड अटॅच करण्यासाठी खूप इझी गेलं. आणि इथे माझं हे कापड जोडून झालेलं आहे फायनली व्यवस्थित असं. तर या पद्धतीने मी इथे जोडलेलं आहे पूर्ण. तर आपली ही पोटली या पद्धतीने आपली पोटली तयार झालेली आहे. आता याला आपण जी लेस म्हणजे नॉड बांधण्यासाठी करणार आहे, तर ती मी या पद्धतीने त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे, जी वरती आपण अर्धा इंच थोडंसं गॅप ठेवलेला होता त्याच्यातून. आता याला एका साईडला आपल्याला लटकन बनवायचं आहे. तर त्यासाठी मी 4x4चा कपडा कट करून घेते आणि दोन्ही बन एकाच याच्यामध्ये घालून इथे मी एक छोटंसं लटकन बनवणार आहे. तर या पद्धतीने तिरकं ठेवलं आहे आणि टीप मारून घेते एकदम व्यवस्थित अशी. या पद्धतीने आता आपले हे लटकन देखील रेडी झालेलं आहे. तर याला आपण सुलट करायचं आहे. जास्तीच कापड होतं ते कट केलं आणि ह्या पद्धतीने हे आपलं लटकन देखील तयार झालेलं आहे. आपली पोटली एकदम छान मस्त अशी बनवून रेडी झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने हे खेचलं की पूर्ण पॅक होतं आणि थोडंसं सील केलं की ओपन होतं. आता त्याला वरती मी नॉड बसवणार आहे आपल्याला धरण्यासाठी, म्हणजे हँडल बनवतात ना त्यासाठी मी नॉटचं या पद्धतीने. तर हे आपले झालेले आहे पोटली रेडी. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात. बाय.